मनुस्मृती विषयक दृष्टिकोन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांद्वारे वेळोवेळी असा प्रचार केला जात राहिला आहे की मनुस्मृती विषमतावादी ग्रंथ आहे, परंतु आर्य समाज आणि त्याचे अनुयायी मनुस्मृती मानित असूनही व्यावहारिक जीवनात समता आणि मानवतावादाचे सशक्त पक्षधरांच्या रूपात नजरेस पडतात. याचे रहस्य हे की आर्य समाज वेदानुकूल आणि प्रक्षिप्त श्लोक विरहित विशुद्ध मनुस्मृतीला मान्यता देतो. स्वतः महर्षी दयानंदांनी आपल्या विज्ञापनामध्ये आपला दृष्टिकोन स्पष्ट करीत म्हटले आहे, मनुचे मत जाणण्यासाठी मनुस्मृती पाहतो, ती इष्ट समजून नव्हे. सर्वांना विदित हो की ज्या ज्या गोष्टी वेदांच्या आणि वेदानुकूल आहेत त्या मी मानतो, विरुद्ध गोष्टी नव्हे. यावरून जे जे मी बनविलेल्या सत्यार्थ प्रकाशला संस्कारविधी आदी ग्रंथांत गृह्य सूत्र वा मनुस्मृती आदी पुस्तकांची वचने पुष्कळसे लिहिली आहेत, ती त्या ग्रंथांचे मत जाणण्यासाठी लिहिली आहेत. त्यातून वेदार्थाच्या अनुकूलाचे साक्षीवत प्रमाण आणि विरुद्धास अप्रमाण मानतो. ऋषि दयानंद सरस्वती के पत्र और विज्ञापन, प्रथम भाग, संपादक पंडित भगवदत्त BA, प्रकाशक रामलाल कपूर ट्रस्ट, रेवली, सोनीपत, हरियाणा. पंडित धर्मदेव सिद्धांतालंकार आणि डॉक्टर आंबेडकर. असे प्रतीत होते की आर्य समाजाच्या अनेक विद्वानांनी विचारशील विद्वान माननीय डॉक्टर आंबेडकरांना बौद्ध मतातून वैदिक धर्माकडे आकृष्ट करण्याचे वेळोवेळी प्रयास केले. याच उद्देशाने सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे सहाय्यक मंत्री पंडित धर्मदेव सिद्धांतालंकार विद्यावाचस्पतीजी यांनी सन 1952 मध्ये बौद्धमत आणि वैदिक धर्म तुलनात्मक अनुशीलन नामक 230 पृष्ठांचे पुस्तकही लिहिले होते. या व्यतिरिक्त याच उद्देशाने अनेक वेळा त्यांनी माननीय डॉक्टर आंबेडकरांशी वार्तालापही केला होता. 27 फेब्रुवारी 1951 रात्री आस्तिक वाद या विषयावर माननीय डॉक्टर आंबेडकरांशी त्यांच्या 1 हार्डिंग्ज ॲव्हेन्यू, नवी दिल्ली या बंगल्यावर पंडित धर्मदेवजींशी बोलणे झाले होते. डॉक्टर आंबेडकरांशी झालेले बोलणे त्यांनी सार्वदेशिक जुलै 1951 अंकात प्रकाशितही केले होते. त्यापूर्वी 12 मे 1950 सुद्धा पंडित धर्मदेवजींची माननीय डॉक्टर आंबेडकरांशी बोलणी झाली होती. डॉक्टर आंबेडकरांनी कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या इंग्रजी मासिक पत्र महाबोधीमध्ये एप्रिल-मे 1950 अंकात सुद्धा बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन नामक एक प्रदीर्घ लेख लिहिला होता, जो वाचून पंडित धर्मदेवजींनी बौद्धमत आणि वैदिक धर्म तुलनात्मक अनुशीलन नामक उपरोक्त पुस्तिका लिहिली होती. डॉक्टर D.R. दास अर्थात पंडित उत्तम मुनिजी वानप्रस्थी यांनी मला सांगितले होते की माननीय डॉक्टर आंबेडकरजींनी पंडित धर्मदेवजींना म्हटले होते, एक आई आपल्या मुलाला जशी समजावून सांगते त्या वात्सल्य भावाने आपण मला वैदिक धर्म समजाविण्याचा प्रयास केला आहे, पण मी काय करू, हिंदूंची मानसिकता मला बदलत असल्याचे दिसत नाही. त्यांचा स्वभाव हट्टी मुल्लाप्रमाणे प्रतिगामी झाला आहे. डॉक्टर बालकृष्ण आणि डॉक्टर आंबेडकर. सुविख्यात संशोधक, विद्वान आणि इतिहासतज्ञ प्राध्यापक श्री राजेंद्रजी जिज्ञासूंनी आर्य समाज और डॉक्टर भीमराव आंबेडकर नामक संशोधनात्मक पुस्तकाच्या प्रस्तावनेत 16 जुलै 2000 जेव्हा असे लिहिले होते की महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि जनजागृतीच्या आंदोलनात आर्य विद्वान डॉक्टर बालकृष्णजींचेही अद्भुत योगदान होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि सेवांची छापही डॉक्टर आंबेडकरजींवर पडली आहे. तेव्हा मला डॉक्टर बालकृष्ण आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या आपसातील संबंधाविषयी यत्किंचितही माहिती नव्हती. हे संबंध जाणून घेण्याची जिज्ञासा प्राध्यापक जिज्ञासूंच्या प्रस्तावनेमुळेच
उत्पन्न झाली. महाराष्ट्र आर्य लेखक संघाचे अध्यक्ष आणि आर्य समाज रामनगर लातूरचे मंत्री श्री ज्ञानकुमारजी आर्य यांना जेव्हा मी डॉक्टर बालकृष्णजींच्या व्यक्तित्वाविषयी आणि कर्तृत्वाविषयी माहिती विचारली, तेव्हा त्यांनी मला आपल्या ग्रंथालयात उपलब्ध डॉक्टर बालकृष्ण चरित्र, कार्य आणि आठवणी नामक ग्रंथाच्या फोटोस्टॅट प्रती 7 जून 2002 ला उपलब्ध करून दिल्या. सर्वात अगोदर याच ग्रंथातून प्राध्यापक जिज्ञासूंच्या डॉक्टर बालकृष्ण आणि डॉक्टर आंबेडकर विषयक उपरोक्त कथनाची पुष्टी करणारी सप्रमाण आणि विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. डॉक्टर बालकृष्णांच्या देहावसानाच्या 2 वर्षांनंतर कोल्हापूर आर्य समाज आणि डॉक्टर बालकृष्ण स्मारक समितीच्या तत्वावधानात संपादक श्री मो. रा. वाळिंबे यांनी हा 308 पृष्ठांचा ग्रंथ संपादित केला आहे, ज्यात 22 लेख मराठीत, 15 लेख इंग्रजीत आणि 2 लेख हिंदीत आहेत. ग्रंथाच्या मराठी शीर्षकाच्या शेवटी आलेल्या आठवणी शब्दाचा अर्थ संस्मरण आणि यादे असा आहे. कोल्हापूरच्या श्री विष्णू बळवंत शेंडगे यांनी आम्हा हरिजनांचे कैवारी नामक लेखात लिहिले आहे. श्री छत्रपती शाहू महाराजांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे सन 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. सन 1922 पासून डॉक्टर बालकृष्णांनी आर्य समाज कोल्हापूरचे प्रधान या रूपात कार्य करणे सुरू केले होते. 1922 पासून सुमारे 1940 पर्यंत त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून दलितोद्धाराचे जे उज्ज्वल कार्य केले ते अविस्मरणीय आहे. डॉक्टर बालकृष्ण साहेबांच्या अंतःकरणात दलितांप्रत अतिशय आत्मीयता आणि सहानुभूती होती. त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉक्टर साहेबांनी आपल्या परीने पुष्कळसे प्रयास स्वतः तर केलेच, पण इतरांकरवीही या क्षेत्रात जेवढे कार्य ते करवून घेऊ शकत होते तेवढे त्यांनी करविले. दलितांचे महान व विद्वान नेते डॉक्टर आंबेडकर व डॉक्टर बालकृष्ण साहेब यांचा आपसात अत्यंत घनिष्ठ व स्नेहपूर्ण संबंध होता. डॉक्टर आंबेडकरांपेक्षा डॉक्टर बालकृष्ण वयाने 9 वर्षांनी मोठे होते. दोघेही अर्थशास्त्र तसेच इतिहासाचे विद्वान, उत्तम वक्ते आणि लेखक होते. डॉक्टर बालकृष्ण आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या या घनिष्ठ संबंधाची पुष्टी कालांतराने श्री चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित श्री भीमराव आंबेडकर नामक चरित्र ग्रंथाने झाली. लेखकाने हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकाळातच अनेक खंडांमध्ये लिहिला होता. लेखकाला सुमारे 15 वर्षांपर्यंत डॉक्टर आंबेडकरजींच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली होती. ते आपल्या या चरित्राच्या 2ऱ्या खंडात प्रसंगवशात डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर बालकृष्णांशी संबंधित घटनेचे वर्णन करताना लिहितात. सन 1927 मध्ये मुंबई क्षेत्रात 3 शासकीय रिक्त स्थानांची पूर्ती करावयाची होती. या जागेसाठी संस्कृत विषय घेऊन BA ऑनर्सची उपाधी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन दलित महार युवक श्री मा. का. जाधव यांनीही प्रार्थनापत्र प्रस्तुत केले होते. जेव्हा ते BA उत्तीर्ण झाले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी पत्र लिहून त्यांचे अभिनंदन तर केले होतेच, या व्यतिरिक्त दीक्षांत समारंभाच्या वेळी घालण्यासाठी त्यांनी आपला वकिली व्यवसायाचा झगाही त्यांना दिला होता. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनीच राजाराम कॉलेज कोल्हापूरच्या प्रिन्सिपॉल डॉक्टर बालकृष्णजींना सांगून त्यांच्या कॉलेजात श्री जाधवांची फेलोच्या रूपात नियुक्तीही करविली होती. या स्थानावर कार्य करताना श्री जाधवांनी मुंबईच्या शासकीय सेवेसाठी आपले प्रार्थनापत्र प्रस्तुत केले होते. पण मुंबई सरकारने 2 रिक्त स्थानी मराठा समुदायाच्या लोकांची नियुक्ती केली होती आणि 3ऱ्या स्थानी एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर खेद व्यक्त करीत म्हटले होते की मुसलमान उमेदवार सामान्य BA असूनही मुंबई सरकारने त्याची नियुक्ती केली आणि दलित उमेदवार BA ऑनर्स असूनही त्याची नियुक्ती केली गेली नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी तात्काळ या सरकाराच्या कार्यवाहीवर आपली टिप्पणी व्यक्त करीत हा दलित उमेदवारावर सरासर अन्याय असल्याचे घोषित केले होते. त्या युगातील समाजात जेव्हा केवळ अशिक्षित दलितावरच नव्हे तर शिक्षित दलितावरही अशा प्रकारचे अन्याय होत होते, तेव्हा प्राचार्य डॉक्टर बालकृष्णजी द्वारे दलित स्नातकास आर्य समाजी शिक्षण संस्था राजाराम महाविद्यालय कोल्हापूरमध्ये संस्कृत फेलोच्या रूपात नियुक्ती देणे हे मुळात विशेष महत्त्व ठेवते. प्राचार्य डॉक्टर बालकृष्णजींचा आर्योचित व्यवहार पाहून डॉक्टर बाबासाहेबांचे मन सुनिश्चित रूपाने सद्गतीत झाले असावे. डॉक्टर आंबेडकरजींनी आर्य विद्वान आणि आर्य शिक्षण संस्थेची जशी प्रशंसा ऐकली होती तदनुरूपच त्यांना व्यावहारिक जीवनात मानवोचित सदाचरण करीत असल्याचे पाहिले. मनश्चेकम वचश्चेकम कर्मनेकम महात्मनम. मनाने, वाचेने, कर्माने आचार्य महात्म्यांचे आचरण अभिन्न एक रूप असते. उपरोक्त घटनेच्या वेळी सन 1927 मध्ये प्राचार्य डॉक्टर बालकृष्णजींचे वय 45 वर्षे आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरजींचे वय 36 वर्षांचे होते. कोल्हापुरात जाऊन समकालीन व्यक्तींना भेटल्यास अथवा समकालीन साहित्याच्या अध्ययनानंतर कालांतराने डॉक्टर बालकृष्ण आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील आत्मीय संबंधाची आणखीही अधिक विस्ताराने माहिती उपलब्ध होऊ शकते. प्राध्यापक श्री राजेंद्रजी सारखे इतिहासतज्ञ या विषयावर आणखीही अधिक विस्ताराने प्रकाश टाकू शकतात. हम दलितों के पक्षधर चे लेखक श्री V.ब. शेंडके यांच्या शब्दात आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत डॉक्टर बालकृष्णजी आर्य समाजाच्या वतीने दलितोद्धारासाठी अविश्रांत आणि अथक संघर्ष करीत राहिले होते.